नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण YCMU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याविषयी सर्वच प्रकारचे रिझल्ट्स, ॲडमिशन्स, ऑनलाईन होम असाइनमेंट, सबमिशन्स, प्रोजेक्ट्स सगळंच कवर करतो आपण. तसेच आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांचे पण रिझल्ट्स, एक्झामिनेशन टाइम टेबल्स हे पण कवर करतो आपण. पण आज एक नवीन गोष्ट BEdचं पण कवर करतो आपण. विशेष BEdची व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर. CETचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत आपण. मग आज एक नवीन आपण व्हिडिओ चालू करत आहोत. DLED म्हणजे डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन. थोडक्यात आपण बोलचालच्या भाषेमध्ये ह्याला DED म्हणतो. DED त्याचं नवीन नाव झालेलं आहे. आता तुम्ही कुठेही फॉर्म भरायला वगैरे गेलात तर त्याचं नाव झालेलं आहे DLED. ठीक आहे, साधारण भाषेमध्ये आपण त्याला DED म्हणतो. तर आता पुढे मी DEDच म्हणेन. DLED तुम्ही समजून घ्या. तर DEDचे ऑनलाईन ॲडमिशनची प्रक्रिया चालू झालेली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. ऑफलाईन वगैरे कुठंच जायची गरज नाही. आणि ह्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करण्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या साईडला दिसत आहे बघा, ब्राउझरचं वरी गोल आहे का, तिथे दिसत आहे DLEDadmission.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्रातील DED कॉलेजेसमध्ये, विद्यालयामध्ये 2024-25 करता ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. आणि त्याचंच आपण ॲडमिशनचं वेळापत्रक पाहणार आहोत, प्रवेश प्रक्रिया पाहणार आहोत. ठीक आहे. आता ही जी आहे ही MSCच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार नाही, कारण ही स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र म्हणजे SCERTची वेबसाईट आहे. महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे ती. महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणेची वेबसाईट आहे MSc.Pune. तर तिथे तुम्हाला DEDची ॲडमिशनविषयी माहिती मिळणार नाही. मी खूप बघितले व्हिडिओ, मी 2-4 दिवसापूर्वीच बनवणार होतो. तिथं खूप बघितल्यानंतर मला काही तिथं काही दिसलं नाही. तर DEDची ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्पेशल वेबसाईट बनवलेली आहे DLEDadmission.in. स्क्रीनच्या वरी दिसत आहे बघा तुम्हाला. ते ब्राउझरमध्ये टाईप करून सर्च केले की तुम्हाला दिसून जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता एका तुम्हाला ही वेबसाईटवर गेल्यानंतर ही समोरची वेबसाईट दिसेल. ह्या वेबसाईटवर तुम्हाला होम पेज आहे. इम्पॉर्टंट डेट्स पाहायला मिळतील, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल, फी स्ट्रक्चरसुद्धा दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन पण दिलेलं आहे. आणि क्लिक टू सर्च कॉलेजेस, ह्या क्लिक टू सर्च कॉलेजेसवर क्लिक करून तुम्ही तुमच्या घराजवळील किंवा तुमच्या शहरातील, तुमच्या गावाजवळील DLEDचं कॉलेज तुम्ही पाहू शकता. किती आपल्याजवळ किती कॉलेजेस आहेत वगैरे. तसं ह्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला सर्वच माहिती मिळेल. आता आपण काय पाहणार आहोत, इम्पॉर्टंट डेट्स. स्क्रीनवर जी तुम्हाला दिसत आहे ती आहे इम्पॉर्टंट डेट्स अँड डेडलाईन्स. ठीक आहे. तसेच स्क्रीनच्या वरी दिसत आहे तुम्हाला इथं लाल ह्याच्यामध्ये लाल अक्षरामध्ये क्लिक हिअर टू रजिस्टर फॉर ऑनलाईन ॲडमिशन 2024-25. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर DLED ॲडमिशनचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचं चालू होतं. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व तुमचे जी शैक्षणिक पात्रता वगैरे आहे ती टाकून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. ठीक आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी कंडक्टेड ॲज पर द फॉलोइंग शेड्यूल. स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू प्लीज नोट द सेम इम्पॉर्टंट डेट्स. ठीक आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ऑलरेडी सुरू झालेले आहेत. कधी सुरू झालेले आहेत? 3 जून 2024 पासून सुरू झालेले आहेत. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करण्याची शेवटची तारीख आहे 18 जून 2024. 18 जून 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून पूर्ण करावा लागेल. दुसरा पॉईंट, ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन, ऑनलाईन व्हेरिफिकेशन 3 जून 2024 ते 19 जून 2024. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आवश्यक कागदपत्रासह तुम्ही ऑनलाईन सबमिट केल्यानंतर SCERTवाले काय करतील, तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतील. त्याची तारीख असणार आहे 3 जून ते 19 जून 2024 पर्यंत. प्रोविजनल मेरिट लिस्ट 24 जून 2024.
मग ही वरची प्रक्रिया संपल्यानंतर प्रोव्हिजनल तात्पुरती मेरिट यादी ह्याच ऑफिशियल वेबसाईटवर लावण्यात येईल 24 जून 2024 रोजी. ठीक आहे. पुढे ऑब्जेक्शन्स इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इफ एनी 24 जून 2024. जर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही ऑब्जेक्शन दाखल करायचे असतील तर त्याची तारीखसुद्धा असणार आहे 24 जून 2024च. फायनल मेरिट लिस्ट 26 जून 2024. आता ऑब्जेक्शन असतील नसतील 24 जूनला ती काम संपेल, मग 26 जून 2024 रोजी फायनल मेरिट लिस्ट लागेल ह्याच ऑफिशियल वेबसाईटवर. ॲडमिशन लिस्ट फर्स्ट राऊंड 27 जून 2024. मग फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर ॲडमिशन करण्यासाठी फर्स्ट राऊंडची ॲडमिशन करण्यासाठीची तारीख असणार आहे 27 जून 2024. ठीक आहे. 27 जून 2024 रोजी तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जिथं यादीतील ज्या कॉलेजला नंबर लागला आहे त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे 27 जून 2024 रोजी. पुढे ॲडमिशन इन कॉलेज 27 जून 2024 ते 1 जुलै 2024. कॉलेजमध्ये ॲडमिशन करण्याची तारीख सुरू होणार आहे 27 जून 2024 पासून आणि संपेल 1 जुलै 2024ला. ठीक आहे. फर्स्ट राऊंड 27 जूनला चालू होणार आहे. मग फर्स्ट राऊंड चालू झाल्या लगेचच तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायला सुरुवात होईल 27 जून 2024ला. आणि मग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची फर्स्ट राऊंडची शेवटची तारीख असणार आहे 1 जुलै 2024. पुढे कॉलेज प्रिफरन्स फॉर सेकंड राऊंड इफ कॅन्डिडेट्स वॉन्ट्स टू चेंज द प्रिफरन्स एल्स सेम कॉलेज प्रिफरन्स विल बी कन्सिडर्ड. ठीक आहे. जर फर्स्ट राऊंडमध्ये एखाद्याचा नंबर लागला नसेल तर सेकंड राऊंडला त्याला अप्लाय करायचा असेल तर तो अप्लाय करू शकतो. तो 2 जुलै 2024 पासून तो सेकंड राऊंडला अप्लाय करू शकतो. मग सेकंड राऊंडला अप्लाय करताना जर त्याला फर्स्ट राऊंडला दिलेले कॉलेज प्रिफरन्स चेंज करायचे असतील तर ते करू शकतो. तो 2 जुलै 2024ला तो करू शकतो, ते प्रिफरन्स चेंज करू शकतो. आणि जर एखाद्याला वाटलं की माझी फर्स्ट राऊंडला जी आहेत तीच राहू दे वाटलं आणि त्यानं करणावणी सोडून दिलं तर ऑटोमॅटिक तुमचे फर्स्ट राऊंडला जी प्रिफरन्स दिले होते तीच सेकंड राऊंडला कन्सिडर करण्यात येतील, गृहीत धरण्यात येतील, ऑटोमॅटिक गृहीत धरण्यात येतील तुम्ही जर प्रिफरन्स देणार गेलो तर. ओके. पुढचं ॲडमिशन लिस्ट सेकंड राऊंड 4 जुलै 2024. सेकंड राऊंड करता ॲडमिशन लिस्ट 4 जुलै 2024ला ऑफिशियल वेबसाईटवर लागेल. ॲडमिशन इन कॉलेज सेकंड राऊंड 4 जुलै 2024 ते 8 जुलै 2024. सेकंड राऊंड करता कॉलेजमध्ये स्वतः जाऊन ॲडमिशन करण्याची स्टार्ट तारीख असेल 4 जुलै 2024 आणि सेकंड राऊंडला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करायची शेवटची तारीख असेल 8 जुलै 2024. कॉलेज प्रिफरन्स फॉर थर्ड राऊंड इफ कॅन्डिडेट वॉन्ट्स टू चेंज द प्रिफरन्स एल्स सेम कॉलेज प्रिफरन्स विल बी कन्सिडर्ड. पुन्हा आता वेळ येते सेकंड राऊंड झाल्यानंतर थर्ड राऊंडची. थर्ड राऊंडला विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स द्यायचे आहेत. जर त्यांना सेकंड राऊंडला नंबर लागणार आले तर थर्ड राऊंडला तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. आणि जर तुम्ही प्रिफरन्स देणार गेलो किंवा प्रिफरन्स द्यायची विसरून गेलो तर तुमचे सेकंड राऊंडला जी प्रिफरन्स दिले ते ऑटोमॅटिक कन्सिडर केले जातील आणि त्याप्रमाणे तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये घेण्यात येईल. तर ती कधी असेल 9 जुलै 2024 रोजी. प्रिफरन्स ही करायची, एडिट करायची, प्रिफरन्स एडिट करायची थर्ड राऊंड करता तारीख असेल 9 जुलै 2024. पुढे आहे ॲडमिशन लिस्ट थर्ड राऊंडची ॲडमिशन लिस्ट लागेल ऑफिशियल वेबसाईटवर 11 जुलै 2024 रोजी. ॲडमिशन इन कॉलेज थर्ड राऊंड मग लिस्ट लागल्यानंतर त्याच दिवशी 11 जुलै 2024 रोजी थर्ड लिस्ट लागेल. मग त्याच दिवशी तुम्हाला सुरुवात होईल थर्ड राऊंडला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायची सुरुवात होईल 11 जुलै 2024 पासून. आणि थर्ड राऊंड करता ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख असेल 15 जुलै 2024. तर 15 जुलै 2024च्या आत तुम्हाला किंवा 15 जुलै 2024च्या दिवशी शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जर नंबर आला असेल तर तुम्हाला DL.ED करता 2024-25 वर्षाकरता प्रवेश घेता येईल. ठीक आहे मित्रांनो. तर हे नवीन एक आपल्यासाठी नवीन होता. आतापर्यंत आपण विविध ही कोर्सेसचे पाहिलेले ते विद्यापीठाचे. आता हे DL.ED म्हणजे D.EDचं पण आपण आज पाहिलेला आहे व्हिडिओ.
ह्याच्याशी संबंधित ती पुढच्या भरती प्रक्रियेची आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील आपल्या चॅनलवर. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ गरजू आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आता अनेक लोकांना माहीत नाही की DLEDची म्हणजे D.EDची ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रक्रिया असते, म्हणून त्यांना वाटते की डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं. ती बंद झालं. आता जवळपास सर्वच गोष्टींची ऑनलाईन ॲडमिशन चालू झालेले आहेत. त्याच्यामुळं DLED म्हणजेच D.EDचे सुद्धा ऑनलाईन ॲप्लिकेशनच करावं लागेल तुम्हाला ॲडमिशन घेण्याकरता. डायरेक्ट जाऊन ॲडमिशन मिळणार नाहीत. हे एक थोडक्यात एक प्रकारची कॅप राऊंडच आहेत. कॅप राऊंड असल्याने आहे ती थोडक्यात, जसं B.EDचे वगैरे कॅप राऊंड असतात तसे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग.